विष्णू, व्हॉट्स रॉंग विथ यू मॅन? अजून तुझ्या सोर्सला तिचं नावही समजलं नाही आहे. जी व्यक्ती आज तुझ्या समोर होती, तुला तिच्या राहणीमानावरून वाटतंय तरी का की तिची माहिती काढणं खरं जास्त अवघड असेल? शी इज ओनली अ कॉमन गर्ल. स्टील तुला तिच्याबद्दल काहीच कळू नये. इट्स स्ट्रेंज राईट? आणि आज तर ती त्या आरव सोबत जरा जास्तच क्लोज वाटली, जे मला अजिबात आवडलं नाही. तिचे त्याच्यासोबत नक्कीच काहीतरी स्पेशल रिलेशन आहे. इनफॅक्ट तिचा अग्निहोत्री सोबतच काहीतरी स्ट्रॉंग बॉन्ड आहे. इकडे राघवेंद्र सकाळी सकाळी त्याच्या ऑफिस मध्ये आल्या आल्या त्याचं केबिन अक्षरशः डोक्यावर घेतलेलं. कालचा आरवचं सियाला मिठी मारणं आणि अग्नेय आणि तिचे नजरेचे खेळ त्याच्या डोक्यात कंटिन्यू घुमत होते. त्यामुळे त्याच्या मेंदूताला शॉर्ट टेम्पर पॉइंट ट्रिगर झालेला. राघव, अजूनही तुला कळत का नाही आहे? जर त्या मुलीबद्दल कुठलाच डेटा अवेलेबल नाही आहे आणि ती त्या ज्युनियर अग्निहोत्री सोबत इतकी क्लोज आहे, मीन्स शी इज रिअली स्पेशल फॉर हिम. आणि म्हणूनच तिचा डेटा पूर्णतः हाईड केला गेलाय. विष्णू ही दोन्ही भुवईंच्या मध्ये टॅप करत आता गंभीररित्या बोलतच होता की नो. राघवेंद्रने पुढच्या सेकंदाला त्याच्या टेबलवरच्या सगळ्या फाईल्स रागात उधळून लावल्या आणि ताडताड पावलं टाकत विष्णू जवळ आला. त्याच्या नजरेतला तो राग बघून विष्णूही अवाक होऊन 2 पावलं मागे झाला, कारण राघवेंद्रचा पूर्ण चेहरा अगदी रक्ताळून उठलेला. त्याने ह्या आधीही राघवेंद्रचं हे रूप पाहिलं होतं, पण जेव्हा जेव्हा तो ह्या अवतारात आला होता केवळ विनाशच झाला होता. विष्णू, डोंट यू डेअर टू थिंक इवन लाईक दॅट. नाहीतर त्या ज्युनियर अग्निहोत्रीच्या आधी तुझा जीव घ्यायलाही मला टाइम लागणार नाही. अँड यू ऑल्सो नो दॅट मी हे इझिली करू शकतो. राघवेंद्रची ती घातक नजर बघून विष्णू अक्षरशः स्तब्ध झालेला. जे नको व्हायला हवे होतं तेच होताना दिसत होतं त्याला. शी इज माय गर्ल अँड आय वॉन्ट हर इन एनी सिच्युएशन. जर ती त्या ब्लडी ज्युनियर अग्निहोत्रीसाठी स्पेशल असेल तर त्यालाही मरावंच लागेल, कारण ती मला हवे आहे. मला, या राघवेंद्र मल्होत्राला. आणि तिच्या आणि माझ्या मधात येणाऱ्या प्रत्येकाला आता मरावंच लागेल. बिकॉज नाव आय कांट वेट मोर दॅन दॅट. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम कोणीतरी पहिल्या नजरेत या राघवेंद्रला वेड लावलंय. मग आता तिची जागा फक्त माझ्या मिठीतच आहे, बाकी कुठेच नाही. विष्णू, किल दॅट बॉय ज्याने तिला मिठीत घेतलेलं. राघवेंद्रच्या डोळ्यात आले ते थंड भाव बघून विष्णूच घाबरून थंडगार पडला. राघव, आर यू मॅड? तू विसरलास का? तू ते सगळं सोडून दिलेलंस, मग परत त्या वाटेवर जायचा विचारही करू नकोस. आणि ज्या मुलाला तू मारायचं बोलतोय ना, तो कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे. दी अग्नेय अग्निहोत्रीचा छोटा भाऊ आहे तो, ज्याला त्याने जास्त जगासमोरही येऊ दिला नाही. जर त्याच्या नखाला जरी धक्का लागला तरी तो अग्नेय पूर्ण मुंबईला आग लावून टाकेल. माणसाची कातडी लिहिलेला यम आहे तो. जगासमोर भलेही तो कितीही क्लीन चिट असला तरी त्याच्या हैवाणियतचे किस्से तुलाही माहीत आहेत. त्याच्या वाटेला गेलेल्याची साधी बॉडी ही कोणाला भेटत नाही. अशा सनकी व्यक्तीच्या वर्मावर बोट ठेवायला गेलास तर तो तुलाही बर्बाद करून टाकेल. राघव, विष्णू देखील अग्नेयची हैवाणियत जाणून असल्याने त्याच्या चेहऱ्यावरची ती मूर्तिमंत भीती राघव स्पष्ट पाहू शकत होता. अग्नेय हे नाव काही साधं सुधं नव्हतंच मुळी, कारण बिझनेस वर्ल्ड मधला एकूण एक जण अग्नेयची क्रूरता जाणून होता. बाहेरून भलेही तो कितीही शांत असू दे, पण त्याच्या मनात बसलेला तो शैतान
बाहेर आल्यावर त्याचे हात रक्ताने रंगवायला त्याला टाइम लागायचा नाही. आणि आता जर विषय त्याच्या कुटुंबाचा होता तर समोरच्याने खूप बेकार मरण स्वतःसाठी ओढवलं होतं. विष्णूची भीती बघून राघव खुनशी हसत त्याला परत काही बोलायला जाणार की राघव, इनफ इज इनफ नाव. आय थिंक तू तुझ्या मेडिसिन टाइम टू टाइम घेत नाही आहेस. मी तुझ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट फिक्स करतोय. आपण आजच त्यांना भेटायला जात आहोत. विष्णू राघवेंद्रला बडबडून त्याचा फोन काढत तडक तिथून बाहेर पडला. पण तो जाताच इथे राघवेंद्रच्या ओठांवर कुटील हसू पसरलं. विष्णू, आय नो यू आर ऑलवेज वरीड फॉर मी. दॅट्स वाय यू आर माय बेस्ट फ्रेंड. पण आता मी काहीच करू शकत नाही. माझं हार्टच काय तर ब्रेनवरही तिने कब्जा केलाय. शी इज टू मच इफेक्टेड टू माय ब्रेन अँड नाव आय जस्ट वॉन्ट हर. जोपर्यंत ती कायमची माझ्या मिठीत येत नाही तोपर्यंत मी त्या टॅबलेट नाही खाणार. बिकॉज त्या टॅबलेट माझ्या मेंदूला शांत करतात, माझ्या मेमरीमधून तिला डिलीट करतात. अँड आय डोंट वॉन्ट दॅट. दॅट्स वाय ओनली फॉर हर मला तोच आधीचा राघव बनावं लागेल ज्याने 49 मुलींचं आयुष्य बर्बाद केलेलं. राघवेंद्रने काहीसा गंभीर विचार करूनच त्याचा फोन काढला आणि पटकन एक नंबर डायल केला. चार्ली, एक फोटो आणि डिटेल्स पाठवतोय. त्या मुलाची अर्थी उद्या संध्याकाळपर्यंत उठली पाहिजे. अँड आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज. जस्ट किल हिम. त्याला इतकं भयानक मरण दे की त्याची बॉडी ही पूर्ण डिस्ट्रॉय झाली पाहिजे. राघवेंद्रने मुद्द्याचं बोलून फोन कट करत त्या नंबरवर काही डिटेल्स पाठवले आणि आता तो त्याच्या टेबलला टेकून हातात फोन फिरवत निवांत उभा राहिला. सॉरी मिस्टर अग्निहोत्री, तुमच्या भावाशी माझी काही पर्सनल दुश्मनी नाही आहे. पण त्याने एक खूप मोठी चूक केली. त्याने ज्या गोष्टीवर हात टाकला ती फक्त माझी आहे. तिला तर अजून मी स्पर्श नाही केला तर बाकीच्यांची काय मजाल. असाच आहे मी. लहानपणापासूनच ना माझ्या मेंदूत एकच केमिकल लोचा आहे. जे मला आवडलं मग ती गोष्ट माझी झालीच पाहिजे. नाहीतर इथे खूप खतरनाक पेन व्हायला लागतं, जसं आता होतंय. राघवेंद्र त्याच्या डोक्याच्या साईडला हात मारत एकदम विक्षिप्तपणे बोलत होता. आता ह्या क्षणी त्याच्याकडे बघून कोणालाही भीती वाटेल इतका भयंकर चेहरा झालेला त्याचा. जणू त्याच्या एका शरीरात 2 डिफरंट व्यक्ती एक्झिस्ट करत होते. आतापर्यंत अशा कितीतरी मुली आवडल्या मला की कोणाचे डोळे आवडायचे तर कोणाचं हसू, कोणाची फिगर वेड लावायची तर कोणाचं बोलणं. पण त्या मुली फक्त डोक्यात फिट व्हायच्या माझ्या. मग त्यांच्या बरोबर मी ते सगळं करायचो जे मला सुकून द्यायचं, एक वेगळ्याच लेवलचं सुकून. पण ते सगळं त्यांच्या इच्छेने नाही तर फक्त माझ्या इच्छेने व्हायचं. त्या तर नीट कोऑपरेट पण नाही करायच्या. म्हणून तर मग नाईलाजाने त्यांचं या धर्तीवरचं ओझं कमी करावं लागायचं मला. पण ही एंजल कोण आहे हे तर मला माहित नाही. पण ही एकटीच अशी आहे जिने माझ्या हृदयापर्यंतचा प्रवास पार केलाय. ही माझ्या मेंदूत नाही तर माझ्या हृदयात जाऊन बसली. त्यामुळे मी हिला कधीच मारणार नाही. हिच्यावर तर खूप जास्त प्रेम करायचं आहे मला. माझी एंजल साडीत इतकी सुंदर दिसते तर विदाऊट साडीत तर. बोलता बोलताच राघवेंद्रने त्याच्या ओठांवर जीभ फिरवत त्याच्या खिशात असलेल्या टॅबलेट डस्टबिन मध्ये टाकल्या. त्याच्या डोक्यात ह्या क्षणी फक्त सियाला मिळवण्याची भूक पसरलेली आणि त्यासाठी त्याने आरवला आत्ता त्याचा पहिला निशाणा बनवलेला. पण खरंच सगळं इतकं सोपं असणार होतं का की ह्या वेळी
खरंच अग्नीला त्याच्या काळजाच्या तुकड्याला गमवावं लागणार होतं. तुम्हा लोकांना कळतंय का? माझा माथा दुखायला लागलाय. नित्याने ओरडतच खाली येत सोफ्यावर अंग पसरलं. आज दिवसभरात एका प्रोजेक्टच्या कृपेने तिच्यावर भरपूरच ओव्हरलोड झालेला. त्यात तिच्या मॉमची भलतीच भुनभुन तिच्या कानात अक्षरशः दिवसभर गुंजत राहिली. त्या बाईने तर त्या लेकराच्या मागे पुण्याला जाण्याचा रपाटाच लावलेला. म्हणून शेवटी सहन न होऊन आता ती जवळजवळ त्या हॉलमध्ये येऊन इतक्या काय जोरात ओरडली होती की रील बघणाऱ्या आजीच्या हातातून फोन गळून खाली पडला आणि तिच्या मागे आत्ताही बडबडणारी देविका दचकून शांत बसली. देवाने ह्या कार्टीला इतका भला मोठा आवाज दिला तर सुरेख तरी द्यायचा ना. पण हिचा आवाज असा की आजूबाजूच्या 4 गटारांमधले किडे हिच्या आवाजानेच जीव सोडायचे. तिच्या या वरच्या टप्प्यातल्या आवाजाने आजीचं लक्ष तिच्याकडे गेलं. सध्या तरी तीच हॉलमध्ये एकटी तिच्या मोबाईलमध्ये घुसून बसलेली. हिला ना अँड्रॉइड फोन देऊनच चूक केल्यासारखं झालं होतं सगळ्यांना. कारण ही बाई स्वतः तर रील बघायचीच, पण हिला कमी ऐकू येतं ह्या कृपेने फुल व्हॉल्यूम मध्ये बघायची, जेणेकरून मेन्शन मधला स्टाफही हैराण होऊन जायचा. बेबी काम डाऊन बच्चा. देविका येऊन तिला जवळ करणार तोच नित्याने तिच्या समोर हात करून तिला तिथेच अडवलं. मॉम, मला निदान श्वास तरी घेऊ देशील का? यावेळी नित्याच्या नजरेतला राग बघून देविका काहीशी शांत झाली. डॅड, डॅड कुठे आहेत? नित्याची नजर तिच्या डॅडला शोधत पूर्ण सैरबैर झालेली. पण तिच्या या वागण्यावर देविकाचं मन मात्र खोलवर दुखावलं. आपल्या मुलीला आपल्याबद्दल कधीच का काही वाटत नाही या भावनेत डोळे भरून आले तिचे. आता रडून काय उपयोग? त्या लेकराच्या मनाला कधी समजून घेतलं असतं तर त्या पोरीने जवळ केलं असतं ना हिला. रमेश तिला प्रेमाने जपतात म्हणूनच त्यांचा लळा आहे ना तिला. आजीने देविकाच्या डोळ्यात पाणी बघून नकारार्थी मान हलवली. नीतू, बच्चा काय झालं? तिच्या आवाजाने रमेशही घाईतच त्यांच्या बेडरूम मधून खाली आले. तसं रमेश जवळ येताच नित्या त्यांच्या मिठीत शिरली आणि तिने आत्ता शांततेत डोळे मिटून घेतले. तिच्यासाठी तिच्या डॅडाची मिठी म्हणजे स्वर्ग सुखच होतं, जिथे आपोआप तिच्या मनाला शांती भेटायची. देविकाही न राहून येऊन नित्याच्या दुसऱ्या बाजूने बसली. ती बाकीच्यांसाठी कितीही वाईट असली तरी तिचा तिच्या मुलीवर मात्र प्रचंड जीव होता. डॅड, माझं डोकं दुखतंय. नित्याने उलूस तोंड करून रमेशकडे पाहताच त्यांनी त्यांच्या या गोड लेकीच्या कपाळावर हसतच ओठ टेकवत तिला अजून जवळ घेतलं. रमेश यांचं ह्या नात्यात असण्याचं ती एकच तर कारण होती. असं नव्हतं की त्यांचं देविकावर प्रेम नव्हतं, पण तेही आता तिच्या वागण्याला फेडअप झालेले. आणि देविकाची नित्याच्या मागे चाललेली किरकिरही दिसत होती त्यांना. पण तिला तरी काय आणि किती बोलणार होते ना ते. आधीच या बाईच्या आशीर्वादाने त्यांना बीपीची गोळी लागलेली, त्यात अजून हायपर झाले तर ही बाया त्यांना वरच पोहोचवायची. दिवसभर त्या डबड्यात डोकं घालून बसल्यावर काय होईल? निदान थोडा तरी वेळ स्वतःच्या मेंदूला आणि त्या लॅपटॉपला आराम दिला तर दोन्ही मशीनी व्यवस्थित चालतील ना. आजीच्या काळजीने तोंडाचा पट्टा सुरू होताच नित्या रमेशच्या मिठीतून तिच्याकडे काहीशी चिडतच बघते. आता ह्याच बाईची कमी होती. आधीच हिच्या एका रात्रीच्या चुकीने माझा जीना हराम केलंय, त्यात ही पण एवढं ओझं घेऊन त्या चाडत्या गाडीत चढतीये. काय करू मी या मायलेकीचं? नित्याला तर आता सगळंच असह्य झालेलं. आजी, अगं त्या डबड्यात मी माझा प्रोजेक्ट करत होती,
तुझ्यासारखं रील बघत बसत नाही मी दिवसभर. आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. माझं डोकंही तुझ्यामुळेच दुखतंय. घ्या, मॅडमचं डोकं दुखतंय तरी तोंड का दुखत नाही म्हणते मी. मी काय केलं? मी काय येऊन तुझ्या डोक्यावर बसले का? आजीने तिच्याकडे बघून नाकच मुरडलं. तुझीच कृपा आहे ना ही. नित्याने हळूच देविकाकडे नजरेने खुणावताच आजीचं तोंडही गबगार झालं. आता ती तुझ्याच काय तर माझ्याही डोक्याचा ताप आहे. फक्त फरक इतका आहे की निदान तू बोंबलून राग काढू शकते. मला तर मुक्याचा मार खाऊन शांत बसावं लागतं. आजीने नजरेनेच नित्याला स्वतःचं दुःख व्यक्त करताच तिला हसूच आलं. तिच्या आजीची तर अवस्था तिच्याहूनही बिकट होती. दोघीही देविका पीडित होत्या म्हणायच्या. नीतू, काय झालं राणी? नुकत्याच ऑफिसमधून येणाऱ्या सियाचं लक्ष जसं नित्यावर गेलं ती घाईतच तिच्या जवळ आली. सियाला बघून देविकाला कितीही राग आला तरी ती सध्या तरी काही करू शकत नसल्याने तिच्या मुठी आवळल्या गेल्या. आरवची आणि नित्याची ही नजरानजर होताच नित्याने तर रमेशच्या मिठीत चेहराच लपवला. ह्या एक जीवाने तिचं जास्तच डोकं उठवलेलं आणि परत जर हा सुरू झाला तर ते डोकं आता फुटणार यात काहीच शंका नव्हती. काही नाही, तिचा नसलेला मेंदू उड्या मारतोय म्हणून तिचं डोकं दुखतंय. आजीच्या या खोचक बोलण्यावर नित्याने परत तिची मांजरीसारखी नजर तिच्यावर आणली. पण आत्ताही आजीने तिच्याकडे बघून फक्त नाक मुरडलं. आरवने काहीशा रागातच मागे उभ्या स्टाफकडे पाहताच त्याने 4 बोट दाखवत मान खाली घातली. तसा इथे आरवचा जपडा आकसला गेला. खरंच हिला देवाने अक्कल दिलीच नाही की हिला माझा मेंदू विनाकारण गरम करायला आवडतं. स्वतःला त्रास होतो हे माहीत असूनही 4 कप कॉफी पिलीये हिने. खरंच आधीचा आरव असता तर आतापर्यंत हिचा गाल लाल केला असता. पण आता हे हृदय तिच्यावर रागवायलाही मागणार नाही. आरव रागातच ताडताड पावलं टाकत वर निघून गेला. तेव्हा कुठे जाऊन नित्याचं अंग सैल झालं. रॉकी अग्नेय त्याच्या केबिन मध्ये अगदीच गंभीर होऊन बसलेला. त्याच्या चेहऱ्यावरचे ते थंड भाव बघूनच रॉकीला भयंकर टेन्शन आलेलं. येस बॉस. रॉकीने तडक त्याच्या समोर एक फाईल ठेवली. अग्नेयने एक नजर त्या फाईलवर टाकत हातात उसासा सोडला. नो रॉकी, दिस इन्फॉर्मेशन इज नॉट इनफ. अग्नेयला नेमकं काय बोलायचं आहे रॉकीला समजतच नव्हतं. बॉस, या फाईलमध्ये मिस्टर राघवेंद्रच्या बॉन्ड पासून ते आतापर्यंतची सगळी डिटेल्स आहेत. त्यांचं स्कूल, कॉलेज लाईफ, फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचे फ्रेंड्स, एनिमीज, ईच अँड एव्हरी डिटेल यात मेन्शन केली आहे. अग्नेय त्या फाईलला नजरेखाली घालत रॉकीचं ही बोलणं ऐकत होता की इतक्यात त्याच्या नजरेत एक गोष्ट खटकली आणि त्याच्या भुवया आकसल्या. रॉकी, आफ्टर कॉलेज 2 वर्षांसाठी राघवेंद्र लंडनला गेलेला. अग्नेयच्या चेहऱ्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभारलेलं. येस बॉस, त्यांचा मास्टर्सच्या 2 इयर्स तिथे पूर्ण झाले. रॉकीने पुढे होत अदबीने सांगितलं. नॉट पॉसिबल. अग्नेयच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन क्षणोक्षणी गंभीर होत चाललेले. कोणत्या तरी मोठ्या धोक्याची त्याला दाट शंका येत होती. आतापर्यंतचा राघवेंद्रचा बॅकग्राऊंड बघता त्याला मिटवणं अग्नेयसाठी अगदीच सोपं होतं. पण आता मात्र अग्नेयला काहीतरी मागे सुटत असल्यासारखं वाटायला लागलेलं. राघवेंद्रकडून त्याला बिलकुल चांगली वाइब्स येत नव्हती. रॉकी, तो लंडनला कोणत्या युनिव्हर्सिटीत होता आणि तिथे त्याच्या सोबत अजून कोण होतं याची पूर्ण कुंडली हवीये मला. प्लस त्या विष्णूची ही माहिती काढ. अग्नेयने फाईल टेबलवर ठेवत गंभीर होत रॉकीकडे बघताच
रॉकीने फक्त मान हलवली. बॉस, काही सिरियस आहे का? रॉकी आज पहिल्यांदाच अग्नेयला इतका गंभीर झालेला बघत होता. रॉकी, जाण्यासाठी असलेली सिक्युरिटी वाढव. मला मेन्शन बाहेरही टाईट सिक्युरिटी हवी आहे. मेन्शन मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्टाफची डिटेल परत एकदा व्हेरीफाय कर. अँड येस, माझ्या परमिशन शिवाय मेन्शन मधला एकही पर्सन कुठेच जाणार नाही. अग्नेय पटापट रॉकीला इन्स्ट्रक्शन देऊन त्याचा ब्लेझर उचलतच बाहेर पडला. पण इकडे रॉकी मात्र सुन्न झालेला. त्याच्या बॉसचे एक्सप्रेशनच सांगत होते काहीतरी भयंकर होणार आहे म्हणून. मग काय वाटतं तुम्हाला? राघवेंद्र हा नेमका कोणता पर्सन आहे ज्याची शंका अग्नेयाला आत्ताच येऊन राहिलीये आणि त्यामागे अग्नेय इतका गंभीर झालाय? आता आरवचं काय होणार? ही स्टोरी कुठे वळण घेणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन पुढच्या थरारक भागात येतीये. त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.